नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे। 7व्या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांवर आज मतदान होत आहे। देशात एकीकडे मतदान सुरळीत पार पडत असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र ईव्हीएम मशीन पाण्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील कुलताईच्या 40 आणि 41 क्रमांकांच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तलावात फेकले गेले। या ठिकाणी जमावाकडून हे कृत्य करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे। भीषण दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। आता पाण्याअभावी फळपिकांसह इतर पिकेही हातची गेली आहेत, त्यामुळे दुष्काळी स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी उभाटा शिवसेनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे करण्यात आली आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती आणि समुपदेशनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यामध्ये प्रशासनाकडून रुग्णांना तंबाखूपासून होणाऱ्या शारीरिक हानीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। रुग्णालयाच्या परिसरात कोणीही सिगरेट, गुटखा, खर्रा, पान मसाला, तंबाखू खाताना आढळून आल्यास त्यांना रुग्णालय प्रशासन दंड तर करतेच, पण त्यांचं समुपदेशनही केलं जातं। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा असून तंबाखू तसेच धूम्रपानाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता कायद्यात दंड, कारावास अशा तरतुदी करण्यात आल्या। याची सविस्तर माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली आहे। आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा पूर्ण महाराष्ट्र लेवलवर पाळला जातो आणि हा कार्यक्रम आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला आहे। सर्व सरकारी रुग्णालयामध्ये आयोजित केला जातो। या अनुषंगाने आमच्याकडे जे NCD डिपार्टमेंट आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्याच्या अंतर्गत जे रुग्ण येतात त्यांची आपण तपासणी करतो। त्याच्यामध्ये डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे आणि तोंडाचे जे रोग आहे जसं कर्करोग आहे किंवा ओरल कॅन्सर आहे किंवा अल्सर आहे, अशा प्रकारचे डिसीज त्यामध्ये येतात। आणि ते म्हणून तंबाखू जर तुम्ही खाण्यात आला तर त्या तंबाखूमुळे ओरल कॅन्सर प्लस त्यामध्ये लंग कॅन्सर किंवा अदरही कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून त्या गोष्टीची लोकांपर्यंत समुपदेशन करण्याकरता रुग्णापर्यंत ही गोष्ट माहिती झाली पाहिजे, जेणेकरून रुग्णामध्ये त्याचा फायदा होऊन रुग्णाला त्याची माहिती होऊन ते त्या संदर्भात विचार करतील आणि शक्यतो कमीत कमी लोक तंबाखू खाण्यापासून दूर राहतील यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जनतेला मेसेज द्यायचा आहे की जसं तंबाखू आजकाल आपण बघतो, पठ्ठेला, पानठेला, सिगारेट, बिडी, तंबाखू, गुळी आणि अन्य प्रकारचे व्यसन जे लोक करतात, त्यामध्ये गांजा, अशा प्रकारचे अनेक व्यसन आहे। पण यामध्ये तंबाखू यासाठी आहे की तंबाखूमुळे कॅन्सर जर झाला तर कसं मृत्यूला जवळ करणे आहे। कारण आज जर कॅन्सर झाला तर तुम्हाला 5-10 वर्षात त्याचं जास्तीत जास्त लाईफ राहू शकते, त्यानंतर तुमची लाईफ एंड होऊ शकते। म्हणून त्याची प्रिकॉशन घ्यायची म्हणून लोकांनी जर तंबाखू सेवन नाही केलं तर त्यांची तब्येत त्यांना कॅन्सरपासून आपण दूर ठेवू शकतो आणि त्यांना दैनंदिन जीवनमान जगण्यासाठी चांगली व्यवस्था होऊ शकते आणि ते चांगलं जीवनमान जगू शकतात। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रमाणात तब्बल 300% वाढ नोंदवली गेली आहे। याचा फटका देशातील 36,000पेक्षा जास्त ग्राहकांना बसलाय। भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। रब्बी हंगामातील धान्य खरेदीला यंदा तब्बल 1.5 महिना उशिराने सुरुवात झाली होती। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण 75 धान्य खरेदी केंद्रावरून 31 मे पर्यंत 15,499 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 3,689 शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1,50,460 क्विंटल धान्याची विक्री केली। रब्बी हंगामातील धान्य खरेदी 30 जून पर्यंत सुरू, आता महिन्याभरात खरेदी होते हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे।
गोंदिया जिल्ह्यात सूर्याचा कोप काही केल्या कमी होत नसून दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच चाललाय। यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंद करण्यात आले असून जिल्ह्याचा पारा थेट 45 अंशावर पोहोचलाय। मेच्या सुरुवातीला जिल्ह्याचा पारा 40 अंशाच्या आत होता, मात्र मागील 8-10 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून पारा रेकॉर्ड ब्रेक 45 अंशांवर पोहोचलाय। उष्ण लहरींनी आता जिल्हावासीय होरपळून निघतात। पारा आणखी किती वर जातो याचा विचार करून नागरिकांना आता घाम फुटतोय। नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये आता दाखल झाला। येत्या 2 दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे। तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात येत्या 48 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठी नाट्यसृष्टीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर येते। तमाशा कलावंत प्रभास शिवणेकर यांचं दुःखद निधन झालंय। त्यांनी वयाच्या 81व्या वर्षी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय। प्रभास शिवणेकर यांच्यावर मुळशी तालुक्यातील भालगुडी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या निधनावर संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळ व्यक्त करते। संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा भव्य मराठी चित्रपट 2 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय। या चित्रपटाची प्रस्तुती AA फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करते। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि गोडुल्या मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली इश्मिता जोशी दिसते। या चित्रपटामध्ये मुक्ताईने निभावलेल्या माता, भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातून उलगडणार आहे। भारताचा स्टार बॉक्सर निशांत देव पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणारा पहिला पुरुष बॉक्सर ठरला। शुक्रवारी बँकॉक येथे बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचून निशांतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलंय। याआधी निशांत देवने 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोवाच्या वॅसिल सेबोटारीचा 5-0 असा दारुण पराभव केलाय। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अँड कडे। धन्यवाद।